ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्याला मनापासून खूप खूप धन्यवाद। आज जे आपण या ठिकाणी जे आपल्या सर्व मीडियावाले असतील, आपले पत्रकार मंडळी असेल, यांना बोलवण्यामागचं कारण जे आहे की नोव्हेंबरमध्ये आम्ही एक संकल्पना समोर आणली होती आमच्या आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून, देश का प्रकृती परीक्षण। त्याचं कारण असं होतं की अनेकदा आयुर्वेद असेल आपल्या याच्यावर असे आरोप केले जायचे की यांच्याजवळ कुठला डेटा नाही, यांच्याकडे फारसं रिसर्च होत नाही, आणि त्याच्यामुळंही लोकांचे किंवा बाहेरचे जे परदेशातली जी काही लोकं होती किंवा सायंटिस्ट होते त्या लोकांचं नेहमी करता आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये हे ऑब्जेक्शन राहायचं। आणि म्हणून मग आयुर्वेदामध्ये आपल्याजवळ आपला आयुर्वेदाचा डेटा मोठ्या प्रमाणात असला पाहिजे, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भविष्यात रिसर्च झालं पाहिजेत, आणि आयुर्वेदसुद्धा बाहेरच्या देशांनी अतिशय मोकळ्या मनानं सायंटिफिकली रिसर्च करून ते त्यांनी स्वीकारलं पाहिजेत, अशा प्रकारच्या संकल्पना मनात असल्यामुळं आपण हे अभियान या ठिकाणी राबवलं। आणि ह्या अभियानाची घोषणा माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एका कार्यक्रमातून त्या ठिकाणी ही योजना त्यांनी मांडली होती की देश का प्रकृती परीक्षण आम्ही सुरू करत आहोत। आणि मग हे करत असताना आमचा असा आत्मविश्वास होता की आपण याच्यामध्ये अनेक रेकॉर्ड की जे जगामध्ये झाले नाहीत, भारतातही कुठे झालेले नाहीत, असे वेगवेगळे रेकॉर्ड आपण याच्यामध्ये प्रस्थापित करू शकतो। आणि म्हणून मग संकल्पना आल्यामुळं आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्डच्या लोकांशी संपर्क केला, त्यांच्या टीमलासुद्धा आपल्यामध्ये सहभागी केलं। आणि या अभियानाची सुरुवात 26 नोव्हेंबर जो आपला संविधान दिवस म्हणून आपण संपूर्ण देशभर साजरा केला जातो, त्या संविधानाच्या दिवशी आपण यांचं राष्ट्रपतीचं पहिलं परीक्षण करून या अभियानाची आम्ही सुरुवात केली। आणि याला 1 महिन्याचा कालावधी आम्ही दिला होता, आणि शेवट जो होता या अभियानाचा तो होता 25 डिसेंबर, की ज्या दिवशी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची 100वा जन्मदिवस तो होता 25 डिसेंबर, त्या दिवशी त्याची सांगता होणार होती। आणि या महिन्यामध्ये हा जाहीर केल्यानंतर आम्ही सर्व याच्यामध्ये आयुष विभागामध्ये काम करणाऱ्या लोकांना आम्ही याच्यामध्ये सहभागी केलं। आमचे जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, शासकीय डॉक्टर आहेत, त्यांना याच्यामध्ये सहभागी केलं, जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत त्यांना सहभागी केलं, जे आमचे आयुर्वेदचे कॉलेज आहेत त्याच्यातले प्राध्यापक अध्यापक या लोकांना त्याच्यामध्ये सहभागी केलं। आणि आयुर्वेदामध्ये जे सिनियर स्टुडंट आहेत, जे PhD करतात किंवा BMS करत असतानासुद्धा ते सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरचे जे मुलं असतील यांनासुद्धा त्याच्यामध्ये ज्यांना नाडी परीक्षण करता येतं, प्रकृती परीक्षण करता येतं, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपण त्याच्यामध्ये सहभागी केलं। आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशभर हे राबवायचा आम्ही प्रयत्न केला। हे फक्त नाडी परीक्षण करून प्रकृती परीक्षण करणं एवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं। याच्यामध्ये होतं की त्याच्यामध्ये काही प्रश्नावली होती की ते तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दलची किंवा त्यांच्या शरीर प्रकृतीबद्दल, की त्यांचे केस कसे आहे, डोळ्याचा रंग कसा आहे, त्यांचं जेवणाची पचनक्रिया त्यांची कशी होते, त्यांना काही त्रास आहे का, कुठला आजार आहे का, हे सगळं त्यांचे काही एक प्रश्न विचारून नंतर नाडी परीक्षण करून त्याची प्रकृती सांगितली जायची की ते कुठल्या प्रकृतीमधलं आहे। आपण पाहतो की आपल्या आयुर्वेदामध्ये माणसांमध्ये जे आढळतात त्या 7 प्रकारच्या प्रकृती आढळतात। वात, पित्त, कफ, वात कफ, पित्त कफ, अशा 7 आहेत त्या। तर या 7 प्रकृती, आणि बऱ्याच लोकांना आपली प्रकृती माहीत नसते किंवा आपल्याला माहीतही नाही, आपण कधी ती जाणून घेतही नाही आणि घेतली नाही। पण त्या प्रकृती परीक्षणामुळं काय होतं की आयुर्वेद जे आहे हे प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे आयुर्वेद हे कुठलाही आजार होऊ नये याच्यासाठी जास्त काम करतं। आजारावर उपचार तर आपण आयुर्वेदामध्ये केला जातोच, पण कुठलाही आजार होऊ नये म्हणूनही आयुर्वेदामध्ये फार मोठं शास्त्र त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आपण हे प्रकृती परीक्षण केलेत। प्रकृती परीक्षण केल्यानंतर आम्ही एक ॲप डेव्हलप केलं होतं, ते ॲप त्या लोकांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून दिलं। आणि आपल्या याच्यामध्ये निसर्गामध्ये दर 2 महिन्यानं ऋतू बदलत असतात, आणि 2 महिन्यानं ऋतू बदलले की ऋतूचा परिणाम, बदलाचा परिणाम हा आपल्या शारीरिक जीवनावर त्या ठिकाणी दिसतो बऱ्याच लोकांमध्ये। कधी आपल्याला खासी होते, कधी सर्दी होते, कधी गळा खराब होतो, हे जे छोटे छोटे आजार होतात हे ऋतू बदलल्यामुळं त्या ठिकाणी होतात, म्हणजे आयुर्वेदशास्त्र सांगतं।
आणि मग आपण त्या ॲपद्वारे त्या लोकांना मॅसेज दर 2 महिन्याला टाकतो की आता ऋतू बदलला आहे, तुमची दिनचर्या कशी असली पाहिजेत, तुमचं खानपान कसं असलं पाहिजेत, कुठल्या गोष्टीचे तुम्हाला पथ्य पाळायचे आहेत. जे हेल्थ कॉन्शियसवाले लोक आहेत, आपल्याला कुठला आजार होणं याची काळजी घेणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचं जर पालन केलं तर हे छोटे छोटे आजार हे लोकांना होणार नाहीत. आणि बरेचसे जे मोठे आजार आहेत त्याचं मूळ हे छोट्या आजारात असतं. छोट्या आजारातूनच मोठे आजार जन्म घेतात आणि म्हणून हे छोटे आजारच लोकांना होऊ नयेत म्हणून हे अभियान आपण राबवलं. आणि खरोखर जो आमचा आत्मविश्वास होता त्याप्रमाणे याच्यामध्ये काही आम्ही नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आणि काही जे जुने जगामधले रेकॉर्ड होते ते रेकॉर्डसुद्धा आपण त्या ठिकाणी तोडलेत. आणि एक 5 रेकॉर्ड त्या ठिकाणी आपण प्रस्थापित केले. आणि ते रेकॉर्ड देण्यासाठी रिचर्ड विल्यम्स टेनिंग हे गिनीज बुक वर्ल्डचे परीक्षक जे होते ते स्वतः त्या ठिकाणी पोर्तुगालहून आपल्या मुंबईला आले. त्यांनी त्याची घोषणा केली आणि ते 5 गिनीज बुक ऑफ वर्ल्डचे रेकॉर्ड तोडल्याचे प्रमाणपत्र एका कार्यक्रमामध्ये मुंबईमध्ये आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी दिलेत. आणि हे जे 5 प्रकारचे जे रेकॉर्ड आहेत की एका आठवड्यात, म्हणजे ते आपण महिन्याचं जरी टार्गेट केलं होतं तर गिनीज बुक हे एका आठवड्याच्यानुसार त्याची सरासरी काढल्या जाते म्हणून त्यांनी 1/4 घेतलेले आहेत. आरोग्यावर मिळालेल्या सर्वाधिक प्रतिज्ञा आपण लोकांकडून घेतल्या होत्या आयुर्वेदाच्या संदर्भामधल्या, तर त्या होत्या आपल्या 60,04,912. आणि आपल्याला जे प्रतिज्ञाचा टप्पा पार करायचा होता तो होता फक्त 14,571चा पूर्वीचा. आपण ते 60,04,000 त्या ठिकाणी केले. आणि या विक्रम आपण त्या ठिकाणी हा नवीन विक्रम त्या ठिकाणी एक नोंदवला. दुसरा जो आपल्याला सर्टिफिकेट मिळालं ते एका महिन्यात कोणत्याही आरोग्य अभियानासाठी मिळालेल्या सर्वाधिक प्रतिज्ञा, तर त्या आपल्याला झालेल्या आहेत 1,38,92,976. आणि याच्यामध्ये अशा प्रकारचं एक अभियान चीननं राबवलेलं होतं. सिग्रा आणि CMB लाईफ इन्शुरन्स कंपनी चीनमधील यांनी ते अभियान राबवलं होतं आणि त्यांचं रेकॉर्ड फक्त 58,000चं होतं. 58,284चं त्यांचं जुनं रेकॉर्ड होतं. ते आपण 1,38,92,000 यांनी आपण ते त्याला मागं टाकलेले. तिसरा जो होता आपलं ते कोणत्याही आरोग्य अभियानासाठी मिळालेल्या सर्वाधिक एकूण प्रतिज्ञा, त्या पण आपल्या 1,38,000 झाल्यात. आणि याच्यामधलं जे भारतातीलच ZPFDC लिमिटेडच्या जो विक्रम त्याचा पूर्वीचा होता तो होता 5,69,057 प्रतिज्ञाचा, तो आपण 1,38,92,976 करून तो आपण मोडलेला आहे. चौथा जो होता डिजिटल प्रमाणपत्र, म्हणजे आपण जे लोकांचं परीक्षण करून त्यांच्या मोबाईलवर आपण डिजिटल प्रमाणपत्रसुद्धा त्या लोकांना दिलं आणि त्याचे फोटो घेतले आपण प्रमाणपत्राचे. पण ते फोटो घेताना काय झालं आहे, नवीन विद्यार्थी नवीन पोरं असल्यामुळं काही फोटो बरोबर आले नाहीत, काही स्पष्ट दिसत नव्हते, काहीचे सर्टिफिकेटचा काही भाग कटलेला होता, काहीचा शरीराचा भाग त्या फोटोमध्ये कटलेला आल्यामुळं. पण त्यांनी ते गिनीज बुकवाले फार काटेकोरपणानं तपासतात. तरी आपलं त्याच्यामध्ये जो रेकॉर्ड होतं ते 62,525 फोटोसह भारतातील याच्यामध्येच भारताचंच एक रेकॉर्ड होतं ॲक्सेंजर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं. त्यांनी असे जे फोटो आणि अपलोड केलेले होते ते 29,000 होते. आपण ते 62,525 केल्यामुळं त्यांचंही रेकॉर्ड आपण तोडलं आणि आपला एक नवीन विक्रम त्या ठिकाणी प्रस्थापित केला. त्याच्यानंतर एक वाक्य आपण त्याच्यावर लोकांकडून करून घेत होतो की काय होतं आपलं ते आधार मैंने किया है संकल्प स्वास्थ्य का जिसका है आधार आयुर्वेद का. म्हणजे मैंने किया है संकल्प स्वास्थ्य का जिसका आधार है आयुर्वेद का. हे प्रत्येकानं त्या ठिकाणी म्हणायचं आणि त्याचा व्हिडिओ घ्यायचा, त्या माणसाचा म्हणणाऱ्याचं ज्याचं परीक्षण केलं ते आपण त्याच्यामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा व्हिडिओ अल्बम जो तयार झाला तो 12,798चा. आणि याच्या अगोदर हे जो विक्रम होता ते घे भरारी नावाचं राहुल कुलकर्णी आणि नीलम एदलाबादकर यांनी एक असंच इव्हेंट केलं होतं गिनीज बुकला घेऊन. तर त्यांचं रेकॉर्ड होतं 8,992चं, पण आपण त्यांचं रेकॉर्ड तोडलं, ते झालं 12,798.
98चं. आणि म्हणून हे 5 रेकॉर्ड आपण त्या ठिकाणी गिनीज बुकचे केले. आता आपल्याजवळ मोठ्या प्रमाणामध्ये डेटा आलेला आहे. याच्यामध्ये बरेचसे रिसर्च भविष्यामध्ये होतील. आपण पाहतो की प्रकृतीनुसार वेगवेगळे आजार होतात, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सारख्या आजाराचे म्हणजे सर्दीवाले घ्या किंवा खासीवाले घ्या, जवळचे 2 मित्र पेशंट आहेत. एकाच डॉक्टरकडे ते जातात, एकच डॉक्टर त्यांना ट्रीटमेंट देतो, एकच प्रकारचं औषध देतो, पण एकाला पटकन फरक पडतो आणि एकाला थोडा उशिरा पडतो. तर हे प्रकृतीचं कारण असू शकते. म्हणजे एखादी प्रकृती एखादी गोष्ट लवकर ॲक्सेप्ट करते आणि दुसऱ्या प्रकृतीचा माणूस ती गोष्ट ॲक्सेप्ट करायला त्याची प्रकृती थोडा वेळ लावते. तर ह्याच्यावरही आता पुढच्या काळात लोक PhD करतील, रिसर्च करतील. पुन्हा व्हायरस नेहमी करता व्हायरस आपल्या इकडं हा व्हायरस आला, तो व्हायरस आला, आपण नेहमी ऐकतो. पण तो व्हायरस काही 100% लोकांवर अटॅक करत नाही. काही लोकांवर त्याचा लवकर अटॅक होतो, काही लोकांवर त्याचा उशिरा होतो. तर याच्यावर सुद्धा रिसर्च केल्या गेलं पाहिजेत. आयुर्वेदाचंही आमचं म्हणणं तेच आहे की बा कोणत्या प्रकृतीवर कोणता व्हायरस लवकर अटॅक करतो, कोणता व्हायरस आहे की कोणती प्रकृतीची लोक अशी आहेत की त्या व्हायरसचा प्रतिकारशक्ती त्यांच्यामध्ये त्या प्रकृतीच्या माध्यमातून असते. तर असे आता याच्यामध्ये बरंचसं काम संशोधन या आयुर्वेदामध्ये पुढच्या काळामध्ये केलं जाणार आहे.